जय गजानन. लग्न सराई चालू झालेली आहे आणि लग्न सराई चालू असताना आमच्याकडेही खूप खूप पत्रिका येत असतात. कुंडली मिलन असेल वगैरे असं सगळं. त्याच्यामध्ये एक गोष्ट ना खूप कॉमन बघायला मिळते, म्हणजे ज्याच्यामुळे लग्न मोडतात ती म्हणजे मंगळ दोष. सगळ्यांना असं वाटतं की मुलगा मांगलिक आहे, मुलगी मांगलिक आहे, तर मग लग्न होणारच नाही किंवा करूच नाही. असं नसतं. फक्त मांगलिक असल्याने किंवा मंगळ त्यांच्या याच्यात आहे पत्रिकेत, प्रत्येक कुंडलीत मंगळ असतो, फक्त त्याचं असं असतं की कोणी मांगलिक असतं नसतं, म्हणजे त्याची पॉवर जास्त आहे कमी आहे याच्यावर डिपेंड असतो. आणि प्रत्येक पत्रिकेमध्ये मंगळ बघत असताना किंवा मांगलिक समोरचा व्यक्ती आहे, ठीक आहे, तो मंगळ कोणत्या ग्रहासोबत बसलेला आहे हे पण खूप महत्वाचं असतं, किंवा तो मंगळ कुठल्या राशीच्या हाऊसमध्ये आहे हे पण बघणं खूप गरजेचं असतं. परत अजून एक गोष्ट असते त्यात, की मंगळ उच्चीचा आहे का नीचीचा आहे हे पण गोष्टी बघणं गरजेचं असतं. आणि त्यातल्या त्यात जर मंगळ बुधासोबत असला तर मग तुमची वाचा खराब होईल, वाणी खराब होईल, चिडचिड वाढेल. तुम्ही काय बोलाल ते म्हणजे घाण शब्द तोंडातून निघतील, बोलाल तर घाणच बोलाल, बोलाल तर चुकीच्याच गोष्टी बोलाल, असंही असतं. किंवा मंगळ जर चंद्रासोबत असला तर मग तुमचे विचार खराब होतात, थॉट प्रोसेस खराब होईल. आपण म्हणतो की त्याची नजर खराब आहे, त्याचे विचारच खराब आहेत, तो चुकीच्याच पद्धतीने विचार करतो, ती चुकीच्याच पद्धतीने विचार करते, असं आपण पर्सन बघितले असते. तर हे मंगळ कुणासोबत आहे याच्यावर डिपेंड आहे. पण जर मंगळ उच्चीचा असेल, जर मंगळ उच्चीचा असेल आणि त्याचा प्रभाव खूप चांगला असेल, तर तो व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्पोर्टमध्ये करिअर होण्याचा, सिक्युरिटी गार्ड म्हणून किंवा सिक्युरिटी एजंट्स म्हणून किंवा आर्मीमध्ये, पोलीसमध्ये जाण्याची ही दाट शक्यता असते. म्हणजे त्यांना सिक्युरिटीशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात किंवा जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये त्यांची एंट्री होण्याची खूप शक्यता असते. किंवा मग बऱ्याचदा मंगळ खराब असला तर मग तुम्हाला ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम होतात, ब्लड इश्यू होतो. ह्या पण गोष्टी आहेत. लेडीज असो, जेंट्स असो. कमी वयामध्ये तुम्ही बघितलं असेल की मुलींना पिरियडचे पण प्रॉब्लेम्स असतात, किंवा जेंट्सलाही बऱ्याचदा पाईल्स वगैरे होणं किंवा ब्लड प्रेशर वाढणं, कमी होणं, ह्याही प्रॉब्लेम्स होत असतात. तर हे मंगळ फक्त मंगळ आहे, मांगलिक आहे म्हणून लग्न मोडू नका. त्याच्या मागचं रिझन बघा, की मांगलिक तर आहे, पण मग कसा मांगलिक आहे? जर तुम्हाला याविषयीची डिटेल्स माहिती हवी असेल तर कमेंट करा, नंबर शेअर करा. आम्ही तुमच्याशी तुमची कुंडली आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद.